कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरील चाकसमान धरण पुनर्वसन शिक्के काढण्याचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला असून ते शिक्के काढून घेणे यास प्राधान्य देण्यात येणार आहे। यासाठी शेतकरी पाठपुरावा करत आहे, मात्र या विषयाकडे लोकप्रतिनिधी यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झालाय। यासाठी काळूस येथे रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या होणाऱ्या मेळाव्यात शिरूर लोकसभेत काय भूमिका घ्यायची ते आता शेतकरीच ठरवतील, असा खणखणीत इशारा खेड तालुका रयत क्रांती शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभाष पवळे यांनी दिलाय। शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सदाभाऊ खोत प्रणित रयत क्रांती शेतकरी संघटनेची बैठक रयत क्रांती शेतकरी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयोजित करण्यात आली होती। यावेळी संघटनेच्या कार्याचा आढावा तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली। याप्रसंगी संघटनेचे पुणे जिल्हा प्रवक्ते गजानन गांडेकर, पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष सूर्यकांत काळभोर, सरचिटणीस सयाजी मोरे, तालुका अध्यक्ष शिरूर अण्णा फराटे, खेड तालुका अध्यक्ष सुभाष पवळे, युवा उपाध्यक्ष हवेली गणेश साळुंके, अर्जुन आव्हाळे, हवेली तालुका अध्यक्ष विठ्ठल चोरगे, मीनानाथ साळुंके, सुनील पोटवडे, विठ्ठल अरगडे, विश्वनाथ पोटवडे, भरत अरगडे, नवनाथ जाधव, सुरेश कौटकर, दादाभाऊ रोकडे, गणेश खैरे, संतोष खलाटे, बाळासाहेब दौंडकर आदींसह शेतकरी नागरिक उपस्थित होते। या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते। तालुकावर पदाधिकारी यांनी आपापल्या भागातील समस्या, संघटनेच्या कामांची माहिती देत आढावा दिला। यावेळी अनेक पदाधिकारी यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला, अजित पवार गटला सोडण्यात आला आहे, मात्र महायुती अंतर्गत मित्रपक्ष असलेला रयत क्रांती शेतकरी संघटनेस तसेच मतदारसंघातील पदाधिकारी यांना विश्वासात घेतलं जात नाही। संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांचा फोटो तसेच पक्षाचं बोधचिन्ह, झेंडा हे देखील महायुतीचे मित्रपक्ष संयुक्त प्रचार यंत्रणेसाठी साहित्य तयार करताना अगर सोशल मीडियात देखील अद्याप प्रदर्शित केले नाहीत। याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त करत महायुतीचा धर्म पाळत नसताना संबंधित उमेदवारांचे पक्ष संघटनेने प्रचार यंत्रणा पाहत असताना कार्यात विश्वासात घेतलं जात नाही, तर मतदारसंघात काम करण्याचा फेरविचार करावा लागेल असा इशारा देत प्रचार यात्रेपासून दूर राहून तटस्थ भूमिका स्वीकारावी लागेल असा इशारा या बैठकीत पदाधिकारी यांनी दिलाय। सर्वांनी महायुतीचा धर्म पाळत असताना मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे, मात्र रयत क्रांती शेतकरी संघटनेस शिरूर लोकसभा मतदारसंघात अद्यापपर्यंत सन्मानानं वागणूक मिळाली नाही। सभा बैठका, मेळावे यात सहभागी होण्याबाबत कोणत्याही प्रकारची यंत्रणा कार्यरत नाही, सुसंवाद ठेवण्यात आला नसल्यानं पुढील काळात विश्वासात न घेतल्यास तमाम शिरूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी निवडणूक प्रक्रियेतील तटस्थ राहील असा इशारा तालुका अध्यक्ष सुभाष पवळे यांनी दिलाय। काळूस बैठकीत पदाधिकारी यांनी मित्र कशाच्या धोरणावर टीका करत स्थानिक पदाधिकारी यांना मीटिंग बोलावलं जात नाही, चाकसमान धरण पुनर्वसन शिक्के काढून घेणं हा येथील प्रमुख प्रश्न प्रलंबित राहिला आहे। यामुळे परिसरातील शेतकरी प्रचंड नाराज असून आपल्या महायुती मित्रपक्ष आघाडीतील शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा फोटो आणि संपूर्ण शिरूरमधील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यास सन्मानपूर्वक सुसंवाद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। रयत क्रांती शेतकरी संघटनेचे राज्यात भाजपबरोबर युती आहे, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन सुसंवाद ठेवणं आवश्यक आहे। देशात मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक असताना मित्रपक्ष उमेदवार यांच्याकडून प्रचार यंत्रणा राबवताना सन्मान मिळावा हीच माफक अपेक्षा यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। शिरूर लोकसभा मतदारसंघात रयत क्रांती शेतकरी संघटनेचा झेंडा, लोगो, नेत्यांचे फोटो प्रसारित करून संवाद कायम राहील अशी आशा यावेळी शिरूर लोकसभेचे प्रचार प्रमुख प्रदीप कंद यांच्याशी व्यक्त करण्यात आली। महायुतीतील घटक पक्षांना विश्वासात न घेतल्यास वेगळा विचार करावा लागेल असा खणखणीत इशारा पुणे जिल्हा रयत करणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष निलेश देवकर यांनी या बैठकीत दिलाय। जिल्हा प्रवक्ते गजानन गांडेकर म्हणाले, यापुढील काळात चाकसमान धरण पुनर्वसन शिक्के काढून घेणे यासाठी आमचा पाठपुरावा असेल आणि यासाठी वेळप्रसंगी काळूस येथे संघटनेचा मेळावा देखील घेतला जाईल। या मेळाव्यात शिरूर लोकसभेत काय भूमिका घ्यायची ते मेळाव्यात शेतकरीच ठरवतील असं सांगितलं। बैठकीचं संयोजन खेड तालुका अध्यक्ष सुभाष पवळे, जिल्हा प्रवक्ते गजानन गांडेकर यांनी केले।
सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।